नमस्कार, स्वागत आहे आपले एका व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की आज दिवसभरामध्ये खाण्यासाठी काय काय केलं होतं. तर चला सुरुवात करूया आजच्या एका नवीन व्लॉगला. तर बघू शकता आज असं अंधुक आणि आभाळ आलेलं वातावरण होतं आणि पार्श्व हा दुपारी जरा झोपून उठला होता आणि मग त्याला खाण्यासाठी काहीतरी असं वेगळं असं जरा थोडंसं द्यावं लागतं. तर त्यासाठीच आज हा मखाना केला होता. तर मखाना जो आहे तो खूप असं पौष्टिक असतो. त्याला बघा, त्याचा आनंद बघा किती आहे मखाना पाहून. तर या पद्धतीने मखाना आम्ही नेहमी फ्रेश थोडा थोडा करत असतो. तर हा जो आहे तो भरपूर असा पौष्टिक असतो मखाना. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आज बघू शकता की अंधुक असं वातावरण झालं होतं, आभाळ आलेलं होतं आणि त्यातच आम्ही इडलीचं पीठ जे आहे तर ते भिजवायला घातलं होतं. म्हटलं होतं की सकाळी जे आहे ते जरा चं पीठ भिजवावं, कारण काय होतं उन्हाळ्यामुळे फुगतं, पण अचानक जे आहे ते आभाळ आल्यामुळे हा प्लॅन जो आहे तो थोडासा फेल झाला होता. आणि मग त्याचबरोबर दुपारी मग पार्श्वसाठी मखाणे केले होते. तर हा राजभोगचा मखाना होता. मखाना जो आहे तो खूपच पौष्टिक असतो आणि त्याने हाडे मजबूत जे आहेत ते बनतात. भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते याच्यामध्ये आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळे जे छोटे मुलं असतात त्यांना आपण रोज निदान 2 ते 3 मूठ असं एवढा आपण मखाना देऊ शकतो. पौष्टिक असतो फार. आणि इडलीचं पीठ जे आहे ते भिजण्यासाठी उन्हात ठेवलं होतं, बघू शकता अशा पद्धतीने. आणि त्यातच कलिंगडही आणलं होतं. मग ते जे कलिंगड आहे तेही दुपारी खायला मोडलं होतं. म्हटलं आता मुली स्कूलमधून येतील तर त्यासाठी म्हटलं थोडंसं फ्रीजमध्ये ठेवावं, गार पडल्यानंतर ना आणखीन छान याची चव लागते. तर त्याकरिता तर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. पण काय झालं की मला त्याचं काही समजत नव्हतं की निदान ते चांगलं आहे की खराब झाले. मग त्यासाठी मी थोडंसं खाऊन बघितलं, पण मला तर खाल्ल्यानंतरून खूप गोड होतं आणि छानही होतं. पण मे बी ते जरा काय म्हणतात, उन्हामुळे जास्त झालेलं होतं की दबलं गेलं होतं असं मला काही कळतच नव्हतं. आतून खूप छान निघालं होतं, लालही होतं आणि गोडही होतं. पण पार्श्वला दिलं तर त्याने ते नाही खाल्लं. का माहिती का नाही खाल्लं, पण त्याला खूप आवडतं. पण मग शेवटी ट्राय केलं आम्ही दोघींनीही, माझ्या जावेनीही ट्राय केलं आणि मीही ट्राय केलं. पण थोडंसं चव मला वेगळीशी लागली. मी एक फोड खाऊन बघितली, मधले जे आहे ते जरा वेगळं लागत होतं. मग फायनली सासूबाईंना पण दाखवलं आणि मग फायनली मी ते फेकूनच दिलं. कारण जरा ते जास्त झालेल्या प्रमाणात होतं की काय, त्यामुळे ते बिलबिलीत झाल्यासारखं झालं होतं आतून. मग असो, ह्यावेळेस कलिंगड खूप मोठं होतं, म्हटलं की सगळ्यांनी मिळून खाता येईल. पण ह्यावेळेस हे आतून खराब निघाल्यामुळे फेकूनच द्यावं लागलं पूर्णपणे. तर आज असं झालेलं होतं कलिंगडाबाबतीत. आता मुली आल्यानंतर फारच नाराज होणार होत्या, कारण त्यांना रुहीला आणि पार्श्व पण येईल, ह्या तिघांना तर कलिंगड हे फार आवडतं. मग शेवटी फेकूनच दिलं, काय समजत नव्हतं काय करावं. मग आल्यानंतरून त्या दोघींनाही मॅगी केली होती आणि इडली, ह्या कलिंगडाच्या नादात इडलीचं पीठ अचानक आभाळ आल्यामुळे भिजलंच नाही. मग विचार काय करावं. तर शेवटी म्हटलं मॅगीच करावी तात्पुरती. आणि नंतरून मग म्हटलं संध्याकाळी जरासं थोडंसं उन्हामध्ये भिजल्यानंतरून जरा फुगेल पीठ आणि मग इडली करावी. मग त्याआधी मी मखाना करायला घेतला होता. तर बघू शकता मखाण्याला फोडणी देण्यासाठी आपण अशा पद्धतीने देऊ शकतो. तर सर्वात आधी मी मखाना जो आहे तो पाहून घेतला आणि कढईत तूप ठेवलं आणि आपण थोडंसं कढईत तूप ठेवलेलं आहे. थोडंसं ते तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण नकळत हळद आणि नकळत लाल तिखट, जर तुमची मुलं मोठी असतील आणि जर तिखट खात असतील तर तिखट टाकू शकता, अन्यथा छोटी मुलं असतील तर तिखट नाही टाकलं तरी चालेल. पण मी नकळत थोडंसं तिखट टाकते, जराशी चव येते याकरिता. आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, जास्त नाही टाकायचं. आणि मग याच्यामध्येच ते गरम झालं की याच्यामध्ये मखाना जे आहे तर ते टाकून घ्यायचा आणि त्याला छान असं भाजायचं. आणि मग भाजल्यानंतरून तो अगदी छान असा खुसखुशीत होतो. आपण खाऊन बघू शकता. 5 ते 7 मिनिटाला जवळजवळ आपण चिवड्याला जशी फोडणी देतो त्या पद्धतीने फोडणी द्यावी लागते. आणि मग हे छान असं आपण हे जे आहे ते आजारी माणसांनाही देऊ शकतो.
किंवा आपणही खाऊ शकतो. लहान मुलांना तर पौष्टिक असतं, पण त्याचबरोबर आपल्यालाही पौष्टिक असतं. जे वृद्ध माणसं असतात त्यांनाही हाडांसाठी अतिशय उपयुक्त म्हणजे मखाणा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ह्याला फोडणी दिलं होतं आणि मग नंतरून मग बाकीचं काम करायला घेतलं. आणि त्यासाठी मग पार्श्वला हा जो मखाणा आहे तो खूप आवडतो आणि प्रणील त्याला पॉपकॉर्नच म्हणतो. प्रणीलला जेव्हा आपण म्हणतो मखाणा खायचा का, तेव्हा तो पॉपकॉर्नच म्हणतो. आणि बघू शकता रुई आणि रुची येतील म्हणून इडलीचं पीठ भिजलं नाही म्हणून मग मी मॅगी केली होती. मग मॅगी खाल्ली आणि फ्रुटीही केली होती. फ्रुटी म्हणतात कारण पार्श्व आणि प्रणील जे आहे ते दुकानातले पॅकेट मागतात म्हणून आम्ही याला फ्रुटीच म्हणतो. कारण ग्लासमध्ये दिलं की त्यांना नको असतं. मी इकडे बघू शकता मी सांबार आहे ते इडलीबरोबर सांबार करण्यासाठी त्याची तयारी सुरू केली होती. तर त्यासाठी आमच्या इकडे बटाटा पण घालतात सांबारमध्ये ग्राइंड करून. मुगाची डाळ, तुरीची डाळ थोडीशी आणि बटाटा अशा पद्धतीने सांबारही केलं होतं. आणि इकडे इडली पण बघू शकता, इडली पण झालेल्या होत्या. पीठ जरासं मला कमी भिजल्यासारखं वाटत होतं कारण ऊनच नव्हतं. ऊन असलं तर पीठ असं छान असं फुगतं आणि मग त्याला सोडा इनो याची काहीच गरज लागत नाही. तर सॉरी, या व्हिडिओमध्ये माझा आवाज जरा व्यवस्थित येत नाही कारण जरा घशाचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर असो, अशा पद्धतीने इडली जी आहे ती छान अशी फुगली होती. पण याच्यामध्ये आपण इनो घातला होता याच्यामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.